नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण फेज डायग्रॅम म्हणजे काय ते बघितलं होतं आणि आज आपण बघणार आहोत फेज डायग्रॅम फॉर वन कॉम्पोनंट सिस्टीम. मागच्या लेक्चरमध्ये आपण वन कॉम्पोनंट सिस्टीम कशा पद्धतीने असते त्याचे एक्झाम्पल्स काय ते बघितले होतं. आज आपण बघणार आहे वन कॉम्पोनंट सिस्टीमचं एक एक्झाम्पल. वन कॉम्पोनंट सिस्टीमचं एक्झाम्पल आपण घेतो आहे वॉटर सिस्टीम. आता पहिले वॉटर ही वन कॉम्पोनंट सिस्टीम कशी आहे ते बघूयात. वॉटर हे किती स्वरूपात आपल्याला दिसतं, तर 3 स्वरूपात पाणी आपल्याला दिसतं. पहिलं आहे आईस. आईस कोणत्या स्वरूपात आहे? सॉलिड. दुसरं लिक्विड वॉटर आणि तिसरी फेज आहे वॉटर वेपर. सो वॉटर सिस्टीम ही किती फेजमध्ये आहे त्या ठिकाणी को एक्झिस्ट होते, तर 3 फेजमध्ये एक्झिस्ट होते. लिक्विड सॉलिड फेज, लिक्विड फेज ॲज वेल ॲज गॅसियस फेज. ओके. So as you can see that water system exists in 3 phases, namely ice which is in solid phase, water which is in liquid phase, and water vapor which is in gaseous state or vapor state. आता ही जी आईस सिस्टीम आहे त्याच्या 3 फेज आहेत. या 3 फेजमध्ये इक्विलिब्रियम कशा स्वरूपात असू शकतो? बघा, पहिला जो इक्विलिब्रियम आहे आईस इज इन इक्विलिब्रियम विथ वॉटर. दुसरा आपण इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करू शकतो म्हणजे हा काय झाला? सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड. त्याच्यानंतर दुसरा इक्विलिब्रियम काय असू शकतो? बघा, दुसरं इक्विलिब्रियम काय लिहिलं आपण? वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ वॉटर वेपर. वॉटर कोणत्या स्वरूपात आहे? लिक्विड. सो लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर और गॅस. तिसरं इक्विलिब्रियम काय असू शकतं? आईस इज इन इक्विलिब्रियम विथ वॉटर वेपर म्हणजे solid is in equilibrium with vapor or gaseous phase. Okay, so we are discussing here water system. It exists in 3 phases and the 3 phase can form these kind of equilibrium. Okay, now let us see this phase diagram in detail. मित्रांनो, ही आहे phase diagram one component system that is water. मित्रांनो, या ॲक्सिसवर आपण घेतला आहे एक्स ॲक्सिसवर आपण घेतलंय टेम्परेचर आणि वाय ॲक्सिसवर आपण घेतलंय प्रेशर. ओके, आणि हे जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत टेम्परेचर आणि प्रेशर, याचं आपण स्केल डिफाईन केलेलं नाही आहे, ॲप्रॉक्सिमेट स्केल म्हणते आहे. सो टेम्परेचर अँड प्रेशर बोथ प्रेझेंट इन ॲप्रॉक्सिमेट स्केल. ओके, आता या वॉटर सिस्टीमचं फेज डायग्रामची डेफिनेशन काय सांगितली आपण? इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस फेजेस, इट्स इक्विलिब्रियम, इट्स कंपोजिशन अँड इट्स व्हेरिएबल. ओके, आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कर्व्स दिसत आहेत. बघा, एक कर्व ओ पासून सुरू होते आणि कुठे संपते? ए पर्यंत. म्हणून आपण आता बघतोय डिस्क्रिप्शन ऑफ कर्व, म्हणजे या फेज डायग्राममध्ये कोणकोणत्या कर्व्स आहेत त्याचं डेजिग्नेशन काय आहे, ते काय दर्शवत आहेत ते आपण बघतोय. आता पहिली जी कर्व आहे ती कुठून दिसते? ओ पासून सुरू होत आहे आणि कुठे एंड होते? ए पर्यंत. म्हणून ह्या कर्वला आपण काय म्हटलं आहे? कर्व ओ ए. ओके, ही जी कर्व ओ ए आहे याच्या वरच्या बाजूला कोणती फेज दिसते? सॉलिड फेज दिसते, दॅट इज सॉलिड आईस. ओके, कर्व ओ ए कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवतोय? वरच्या बाजूला सॉलिड आहे आणि या कर्वच्या खालच्या बाजूला कोणती फेज दिसते वॉटर सिस्टीमची? वेपर फेज. ओके, मग ही जी कर्व ओ ए आहे ही कोणत्या 2 फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवते? तर सॉलिड आणि गॅसियस फेजमध्ये. सो कर्व ओ ए shows equilibrium between solid phase and
गॅसियस फेज. ओके, हे झालं कर्व ओ ए बद्दल. पुढची कर्व आहे कर्व ओ बी. आता ओ बी ही जी कर्व आहे ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवते? ओबीच्या खालच्या बाजूला कोणती फेज एक्झिस्ट होते? वेपर फेज. आणि ओबीच्या वरच्या बाजूला वॉटरची कोणती फेज दिसते आपल्याला? तर लिक्विड फेज. सो ओबी कर्व ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवते आपल्याला? वेपर आणि लिक्विड फेजमध्ये. ओके, हे झालं दुसऱ्या फेजच्या बद्दल. तिसरी कर्व आहे ओ सी. कुठून सुरू होत आहे? ओ पासून सुरू होते आणि कुठे संपते? सी पर्यंत संपते. म्हणून त्या कर्वचं नाव काय दिलं आपण? कर्व ओ सी. ही कर्व ओ सी कोणत्या दोन फेजमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम दाखवत आहे? तर इकडच्या बाजूला ओ सीच्या इकडच्या बाजूला कोणती फेज दिसते? सॉलिड फेज. आणि ह्या बाजूला कोणती फेज दिसते आपल्याला? लिक्विड फेज. ओके, म्हणून ओसी ही जी कर्व आहे ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवते? तर सॉलिड आणि लिक्विड. आपण बघतोय डिस्क्रिप्शन ऑफ कर्व म्हणजे त्या कर्वची माहिती. सो कर्व ओ ए शोज इक्विलिब्रियम बिटवीन सॉलिड अँड वेपर. अनदर कर्व ओ बी शोज इक्विलिब्रियम बिटवीन वेपर अँड लिक्विड. whereas curve OC shows equilibrium between liquid and solid. ओके, आता ह्या ज्या कर्व्स आहेत या प्रत्येक कर्व्सचं कॉम्पोजिशन कोणता असणार आहे? एकच. सॉलिड कोणत्या फॉर्ममध्ये आहे? आईस. आणि आईसचं कॉम्पोजिशन काय? H2O. लिक्विड वॉटर त्याचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे? H2O. वॉटर वेपर त्याचं पण कॉम्पोजिशन काय असणार आहे? H2O. म्हणजे हे जे तिघ फेज आहेत या तिघ फेजचं आपण एकाच कन्स्टिट्युएंटचे रिप्रेझेंटेशन करू शकतो. तो कन्स्टिट्युएंट म्हणजे H2O. म्हणून या तिघ फेजसाठी नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येतील? एकच येणार. आणि नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण कशात दाखवत असतो? C. म्हणून या वॉटर सिस्टमसाठी C is equal to 1. ओके, आता ह्या ज्या कर्व्स आहेत या कर्वसाठी आपण फेज रूल अप्लाय करू आणि ह्या कर्वचं डिग्री ऑफ फ्रीडम काढायचा प्रयत्न करू. मित्रांनो, फेज रूलचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय? तर C मायनस P प्लस 2. F म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम, C म्हणजे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स, P म्हणजे फेज आणि प्लस 2. ओके, आता आपण ह्या ज्या कर्व्स आहेत या कर्व्ससाठी डिग्री ऑफ फ्रीडम काढतोय. आत्ताच म्हटल्याप्रमाणे ह्या ज्या कर्व्स आहेत त्या कर्व्स या तीन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवत आहे. पण प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन कशात दाखवतोय आपण? H2O ने. म्हणून या कर्व्ससाठी C ची व्हॅल्यू किती येणार? 1 येणार. C इज इक्वल टू 1. ओके, P म्हणजे काय? फेजेस. या कर्व्स जास्तीत जास्त किती फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवत होता? 2. सॉलिड इक्विलिब्रियम विथ वेपर, वेपर विथ लिक्विड, लिक्विड विथ सॉलिड. म्हणजे प्रत्येक इक्विलिब्रियममध्ये मॅक्सिमम फेज किती होत्या? तर 2 होत्या. म्हणून P ची किंमत किती येणार? P ची किंमत किती येते? 2 इतकी येते. ओके, म्हणून C आणि P या व्हॅल्यूज आपल्याला कशा टाकायच्या? तर वरच्या इक्वेशनमध्ये टाकायच्या आहेत. सो F इज इक्वल टू C च्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 1, P च्या ठिकाणी 2 आणि प्लस 2. सो -2 आणि +2 काय केले आपण? कॅन्सल केले. सो F इज इक्वल टू 1. मग ह्या ज्या कर्व्स आहेत त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू किती आली आहे? 1. म्हणून ह्या ज्या सगळ्या कर्व्स आहेत त्या मोनोव्हेरियंट असणार आहे. सो ऑल दीज कर्व्स आर मोनोव्हेरियंट. ओके, आपण पहिल्यांदा डिस्क्रिप्शन ऑफ कर्व्स बघितलं आणि त्याच्यानंतर आपण बघितलं त्या कर्व्हसाठी डिग्री ऑफ फ्रीडम. सो दीज कर्व्स आर मोनोव्हेरियंट. आता आपण ह्या ज्या सगळ्या तीन बेसिकली 1, 2,
3 आणि ही O पासून B डॅश पर्यंत अशा 4 कर्व्स आपल्याला दिसत आहेत. या 4 कर्व्हचा आपण डिटेल आता अभ्यास करूयात. ठीक आहे. कर्व OA आत्ताच आपण डिस्कस केल्यानुसार OA ही जी कर्व आहे ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवते. OAच्या खालच्या बाजूला कोणता फेज दिसते, वेपर फेज, आणि OAच्या या बाजूला कोणती फेज दिसते, सॉलिड फेज. सो OA कर्व्स काय म्हणतंय, OA कर्व शोज इक्विलिब्रियम बिटवीन सॉलिड अँड वेपर. ओके. आता ही जी कर्व आहे या कर्वचं नाव काय म्हटलं आपण, सब्लिमेशन कर्व. ओके. सो दिस कर्व इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन कर्व. आता ही जी कर्व आहे ही इट शोज व्हेरिएशन ऑफ सब्लिमेशन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. सब्लिमेशनच्या प्रेशरमध्ये होणारे चेंजेस टेम्परेचरच्या रिस्पेक्टिव्हली कशा पद्धतीने होतं हे दाखवणं कोणत्या स्वरूपात दाखवलं जातं आहे, OAच्या स्वरूपात दाखवलं जातं आहे. ओके. सो वन्स अगेन आय एम रिपीटिंग हिअर, कर्व OA shows equilibrium between solid and gaseous or vapor phase. It is called as sublimation curve. It shows the variation of sublimation pressure with respect to temperature. Okay. आता मित्रांनो, व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ आईस, कारण की सॉलिड कोणत्या स्वरूपात आहे, आईसमध्ये. सो व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ आईस विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आपण क्लॉसिस क्लॅपेरॉन इक्वेशनच्या मदतीने कशा पद्धतीने डिफाईन करणार ते आपण बघूयात आता. सो व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ आईस विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर कॅन बी शोन बाय युझिंग दिस क्लॉसिस क्लॅपेरॉन इक्वेशन. काय आहे ते, dP/dt इज इक्वल टू डेल्टा H फॉर सब्लिमेशन अपॉन T सब्लिमेशन इंटू Vg मायनस Vs. हीट ऑफ सब्लिमेशन, व्हॉल्यूम फॉर गॅस मायनस व्हॉल्यूम फॉर सॉलिड. त्याच्यानंतर तेच lnच्या स्वरूपात कशा स्वरूपात दाखवणार, ln इज ln ऑफ P2 अपॉन P1 इज इक्वल टू डेल्टा H फॉर सब्लिमेशन. R म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट, T2 मायनस T1. T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर, T2 म्हणजे फायनल टेम्परेचर अपॉन T1 T2. या इक्वेशनच्या मदतीने, या ग्लॉसिस क्लॅपेरॉनच्या इक्वेशनच्या मदतीने वी कॅन आयडेंटिफाय द व्हेरिएशन ऑफ सब्लिमेशन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके. सो मित्रांनो, हे झालं कर्व OAच्या संदर्भातलं डिस्क्रिप्शन. दुसरी कर्व आहे, कुठून सुरू होते ती, O पासून सुरू होते आणि कुठे संपते आहे ती B पर्यंत. त्या कर्वचं नाव आहे कर्व OB. या कर्व OB बद्दल आपण आता डिटेल बघूया. सो मित्रांनो, आपण आता बघतोय कर्व OB. ओके. आता ही जी OB नावाची जी कर्व आहे, या OB कर्वच्या खालच्या बाजूला कोणती फेज दिसते आपल्याला, वेपर फेज दिसते, आणि वरच्या बाजूला कोणती फेज दिसते, लिक्विड. म्हणून ही जी OB कर्व आहे ही कोणत्या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवणार आहे, तर वेपर आणि लिक्विड. ओके. सो शोज इक्विलिब्रियम बिटवीन लिक्विड अँड वेपर फेज. ओके. आता जसं या कर्वचं नाव काय होतं, OA कर्वचं सब्लिमेशन कर्व. या कर्वचं नाव काय आहे, वेपोरायझेशन कर्व. ओके. वेपोरायझेशन कर्व. ओके. मित्रांनो, ही जी कर्व OB आहे इट शोज द व्हेरिएशन ऑफ मेल्टिंग पॉईंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. म्हणजे मेल्टिंग पॉईंटमध्ये होणारा बदल कधी प्रेशर बदललं तर. बघा एक्झाम्पल घेऊयात आपण आता. बघा मित्रांनो, इथं हे 760 mm म्हणजेच काय तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या ॲक्सिसला आपण काय घेतलं होतं, प्रेशर, आणि या ॲक्सिसला काय घेतलं आपण, टेम्परेचर. ठीक आहे. आता प्रेशर किती आहे, 760 mm म्हणजे 1 ॲटमॉस्फेअर. एवढं प्रेशर असताना पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती दिसतो आपल्याला, किती दिसतोय, 100 डिग्री सेल्सिअस. ओके. प्रेशर किती आहे मित्रांनो, 1 ॲटमॉस्फेअर. त्यावेळेस पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आला, 100 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, समजा तेच प्रेशर आपण वाढवलं, 1 ॲटमॉस्फिअर पासून ते प्रेशर कुठे आणले, 218 ॲटमॉस्फिअरपर्यंत. 218 ॲटमॉस्फिअर प्रेशर असताना त्याच पाण्याचा जो काय बॉइलिंग पॉईंट आहे तो किती जातोय, 374 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर असताना पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस.
तेच प्रेशर आपण किती आणलं 218 आणलं तर तेच पाणी किती डिग्री सेल्सिअसला उकळतंय 374 डिग्री सेल्सिअस. हे जे 374 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर याला म्हणायचं आहे TC म्हणजेच क्रिटिकल टेम्परेचर. ज्या आणि हे जे 200 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे याला म्हणायचं आहे PC दॅट इज क्रिटिकल प्रेशर. म्हणजे 374 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 218 ॲटमॉस्फेरिक प्रेशर या व्हॅल्यूनंतर पाणी हे लिक्विड स्वरूपात आढळणार नाही. ते फक्त कोणत्या फेजमध्ये आढळेल वेपर फेजमध्ये. म्हणून हे जे टेम्परेचर याला आपण काय म्हणणार क्रिटिकल टेम्परेचर आणि याला काय म्हणणार क्रिटिकल प्रेशर. ओके. म्हणून ही जी कर्व आहे या दोन फेजमध्ये इक्विलिब्रियम दाखवतो. ओके. आणि याच्यासाठी आपण क्लॉसियस-क्लॅपेरॉन कसं दाखवतो इक्वेशन कसं दाखवू शकतो dP/dt इज इक्वल टू डेल्टा H फॉर वेपोरायझेशन. अगोदर काय होतं डेल्टा H फॉर सब्लिमेशन कारण ही ती कर्व कोणती होती सब्लिमेशन. या ठिकाणी कोणती कर्व आहे वेपोरायझेशन म्हणून डेल्टा H फॉर वेपोरायझेशन अपॉन टेम्परेचर फॉर वेपोरायझेशन आणि व्हॉल्यूम फॉर गॅसियस मायनस व्हॉल्यूम फॉर लिक्विड. ओके. किंवा ln of P2 upon T1 is equal to delta H for vaporization upon R into T2 minus T1 upon T1 T2. या क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशनचा वापर करून आपण व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काढू शकतो. ओके मित्रांनो, हे झालं OB या कर्वच्या संदर्भातलं विवेचन. आता आपण पुढची जी कर्व आहे ती कर्व आहे OC त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. सो मित्रांनो, आपण बघतोय कर्व OC. ही कर्व कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवतोय OCच्या एका बाजूला कोणती फेज दिसते लिक्विड फेज आणि या बाजूला कोणती फेज दिसते सॉलिड फेज. सो OC कर्व शोज इक्विलिब्रियम विथ सॉलिड अँड लिक्विड फेज. सो शोज इक्विलिब्रियम बिटवीन सॉलिड अँड लिक्विड फेज. मित्रांनो, या कर्वचं नाव काय आहे फ्युजन कॉल्ड ॲज त्या कर्वला आपण काय म्हणतोय फ्युजन कर्व म्हणतोय. ओके मित्रांनो, ही जी कर्व आहे त्याचा स्लोप कसा दिसतोय आपल्याला निगेटिव्ह स्लोप दिसतोय. ओके. मग आता हा निगेटिव्ह स्लोप असलेली कर्व काय दाखवतो आहे इट शोज द डिफरन्स और व्हेरिएशन ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. बघा मित्रांनो, प्रेशर किती आहे 4.58 mm. 4.58 mm प्रेशर असताना पाण्याचा आईसचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो किती दिसतो आपल्याला किती दिसतोय 0.0078 डिग्री सेल्सिअस. कधी प्रेशर किती आहे 4.58 mm. ओके. आता प्रेशर वाढवलं 4.58 mm पासून कुठे आणले 760 mm म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर. त्यावेळेस आईसचा मेल्टिंग पॉइंट किती होतोय 0 म्हणजे 0.0078 पासून तो कसं झालाय कमी झालाय. म्हणजे प्रेशर वाढवलंय त्याचं तर त्या आईसचा मेल्टिंग पॉइंट कसा होतोय कमी होतोय. ओके. सो निगेटिव्ह स्लोप ऑफ फ्युजन कर्व शोज दॅट when pressure increases the melting point of ice decreases. मग ह्या कर्वसाठी क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशन काय येणार dP/dt is equal to delta H fusion upon temperature for fusion into Vs minus Vl. Vs that is volume for solid minus volume for liquid. अशा पद्धतीने ह्या तीन कर्व्स आपल्याला झालेल्या आहेत. पुढची एक अजून कर्व आहे OB डॅश. ही OB आणि इकडच्या बाजूला काय दिसतंय OB डॅश. या OB डॅश कर्वचं आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बघूया. हां मित्रांनो, आपण बघतो आता कर्व OB डॅश. वॉटरला आपण समजा कूल केलं तर वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आईसमध्ये होणार. इट इज अ नॅचरल प्रोसेस. पण आपण त्या ठिकाणी केअरफुली कूल केलं तर हे जे लिक्विड वॉटर आहे हे लिक्विड वॉटर आईसमध्ये कन्वर्ट न होता
हे कशा स्वरूपात राहते, कशा स्वरूपात राहते, सुपर कूल्ड लिक्विड. ओके, परत सांगतो, पाण्याला आपण कूल केलं तर पाणी कशात कन्वर्ट व्हायला हवं, आईसमध्ये कन्वर्ट व्हायला. पण आपण केअरफुल अप्रोचने त्या ठिकाणी त्या पाण्याला कूल करून पाण्याच्या स्वरूपात राहू दिलं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे -5 डिग्री सेल्सिअस. ते जे पाणी असणार आहे त्या पाण्याला आपण काय म्हणणार आहे, सुपर कूल्ड लिक्विड. ओके, मग आता हे जे सुपर कूल्ड लिक्विड आहे हे सुपर कूल्ड लिक्विड आपण कशात दाखवणार आहे, OB डॅश दाखवणार आहे. ओके, मग हे जे सुपर कूल्ड लिक्विड आहे OB डॅश आहे ते कोणामध्ये इक्विलिब्रियम दाखवते, इट शोज द इक्विलिब्रियम बिटवीन सुपर कूल्ड लिक्विड आणि कोणती फेज आहे, वेपर फेज. ओके, शोज इक्विलिब्रियम बिटवीन अँड वॉटर वेपर. ओके मित्रांनो, ही जी कर्व आहे OB डॅश ही मेटास्टेबल कर्व आहे. ओके, सो इट इज कॉल्ड एज मेटास्टेबल कर्व. मेटास्टेबल कर्व बद्दल आपण मागे बघितलं आहे, ह्या कशा असतात, अनस्टेबल असतात. यांच्यामध्ये थोडं जरी डस्ट पार्टिकल या इक्विलिब्रियममध्ये गेलं, मेटास्टेबल इक्विलिब्रियममध्ये, किंवा थोडंसं जरी आईस त्या ठिकाणी आईसचा पीस त्या ठिकाणी गेलं तर या सुपर कूल्ड लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होऊन जाणार आहे, सॉलिड आईसमध्ये होऊन जाणार आहे. ओके, सो द लास्ट कर्व OB डॅश शोज इक्विलिब्रियम बिटवीन super cooled liquid and vapor phase. That super cooled liquid can be obtained by careful cooling of water below 0 degree Celsius. This equilibrium is called as metastable equilibrium. It is highly unstable. If a single crystal of ice comes in contact with that super cooled liquid, that super cooled liquid immediately converted into solid ice. Okay, so these are the 4 curves of water phase or water system. Okay, आता कर्व्स तर झाले, आता आपल्याला बघायचे एरियाज, रिजन्स किंवा त्याला आपण काय म्हणणार, एरिया. बघा मित्रांनो, AOB हा जो रिजन आहे या रिजनच्या खालच्या बाजूला आपल्याला फक्त कोणती फेज दिसते, वेपर. परत लक्षात घ्या, A पासून सुरू झालेला आहे O पासून तर B पर्यंत, AOB. त्याच्यामध्ये कोणती फेज दिसते आपल्याला, वेपर फेज. दुसरा एरिया कुठून सुरू होतोय, B पासून सुरू होतोय O पासून तर C पर्यंत, BOC. त्याच्यामध्ये वॉटर कोणत्या फेज मध्ये दिसतं आपल्याला, लिक्विड फेज मध्ये. ओके, त्याच्यानंतर A पासून सुरू झालाय O पासून तर कुठपर्यंत, C पर्यंत. तीन एरियाज दिसतात, 3 रिजन. AOB त्याच्यामध्ये कोणती फेज आहे, वेपर. BOC त्याच्यामध्ये लिक्विड. AOC त्याच्यामध्ये कोणती फेज आहे, सॉलिड फेज. ओके, हे जे एरियाज आहे या एरियाचं डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काढायचं आहे. डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू C मायनस P प्लस 2. परत वॉटर ही किती कॉम्पोनंट सिस्टीम आहे, 1 कॉम्पोनंट सिस्टीम, म्हणून C इज इक्वल टू 1. आणि प्रत्येक रिजन किंवा प्रत्येक एरियामध्ये किती फेज एक्झिस्ट होते, एकच. AOB मध्ये वेपर फेज दिसते, BOC मध्ये लिक्विड, AOC मध्ये कोणती आहे, सॉलिड. प्रत्येक रिजन मध्ये फेज किती, नंबर ऑफ फेजेस किती आहे, एकच, म्हणून P इज इक्वल टू काय, 1. आता ह्या C आणि P च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला या वरच्या इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. देअरफॉर 1 C ची व्हॅल्यू काय, 1, P ची व्हॅल्यू काय, 1 प्लस 2 म्हणजे F इज इक्वल टू 2. म्हणून हे जे एरियाज आहेत हे एरियाज कसे असणार आहे, बाय व्हेरियंट्स आहे. म्हणजे हे एरिया डिफाईन करण्यासाठी आपल्याला 2 व्हेरिएबल्सची आवश्यकता आहे. कोणकोणते व्हेरिएबल्स असेल ते, टेम्परेचर आणि प्रेशर. सो दीज एरियाज आर बाय व्हेरियंट सिस्टीम. ठीक आहे, आता मित्रांनो कर्व्स बद्दल डिस्क्रिप्शन झालं, एरिया बद्दल डिस्क्रिप्शन झालं. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पॉइंट O.
आपण व्यवस्थित लक्ष दिलं या पॉईंट ओ कडे, या पॉईंट ओ ला म्हणतात ट्रिपल पॉईंट. या पॉईंट मध्ये आपल्याला तिघं फेज को एक्झिस्ट झालेलं दिसत आहे. यात आपल्याला लिक्विड फेज पण दिसते, वेपर फेज पण दिसते आणि सॉलिड फेज दिसते. सो ॲट दिस पॉईंट 3 फेजेस को एक्झिस्ट. ओके, मग त्या 3 फेजेस कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फेज. मग हा जो ट्रिपल पॉईंट आहे, या ट्रिपल पॉईंटसाठी परत आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे. मग डिग्री ऑफ फ्रीडम काढण्यासाठी फॉर्म्युला परत काय? F इज इक्वल टू C minus P plus 2. As we have discussed earlier, it is a one component system. म्हणून C is equal to काय ना 1. या ट्रिपल पॉइंटला किती फेज एक्झिस्ट होत आहेत? 3. कोणकोणत्या? सॉलिड, लिक्विड आणि वेपर फेज. नंबर ऑफ फेजेस किती झाले? 3. P ची व्हॅल्यू किती येते? मग 3. मग ह्या दोघं व्हॅल्यूज आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायच्या. C ची किंमत आहे 1, P ची किंमत आहे 3 प्लस 2 -2 प्लस 2. हे दोघं काय झाले? कॅन्सल झाले. F इज इक्वल टू 0. सो ट्रिपल पॉइंट इज ए नॉन वेरिएंट सिस्टम. ओके, सो फ्रेंड, in today's lecture we have discussed about the phase diagram of water system. In water system we have discussed the description of curves, after that description of areas, triple point. All these points are covered in this water system. Thank you.